काल पंतप्रधान मोदींसोबत विपरीत घटना घडली असती म्हणून सभागृहात येण्यापासून त्यांना थांबवलं। लोकसभा अध्यक्षांची माहिती, विरोधी महिला खासदारांच्या मोदींच्या रिकाम्या खुर्चीला घेराव घातला होता। आमच्या हातात काचेच्या बांगड्या होत्या, कोणतं हत्यार नाही, बॅनरमध्ये घाबरण्यासारखं काय होतं? पंतप्रधान मोदींच्या खुर्चीला घेराव घातल्याच्या प्रश्नावर वर्षा गायकवाडांचं स्पष्टीकरण। भाजपच्या निशिकांत दुबेंनी लोकसभेत अश्लील वक्तव्य केलं, महिलांचा अपमान केला। दुबेंच्या वक्तव्याला मोदी शहांचं समर्थन, काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाडांचा दावा। तानाशाही नहीं चलेगी मोदींच्या घोषणा वेळी भाषणावेळी जे आहे ते विरोधकांनी या घोषणा दिल्या, तर वयोमानानुसार खरगे खाली बसून घोषणा देऊ शकतात, मोदींनी हा टोला लगावलाय। मल्लिकार्जुन खरगे यांचाही कडाडून विरोध पाहायला मिळाला। मोदींच्या भाषणावेळेला विरोधकांकडून सभात्याग करण्यात आला। ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून मोदी तेरी कबर खुदेगीची नारे देण्यात आलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया पाहायला मिळते। सिंधू जलकरार करून आता नेहरूंनी देशासोबत अन्याय केला होता, मोदींनी हे वक्तव्य केलं। देशाची अशी अवस्था झाली होती की कुणी व्यापार करार करत नव्हतं। जे आता सभागृह सोडून गेले त्यांना कधीतरी उत्तर द्यावं लागेल। सभात्याग करणाऱ्या काँग्रेसला पंतप्रधान मोदींचा टोला। लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्यावरून राज्यसभेत गदारोळ, सरकार काय लपवू पाहतंय? खरगेंचा सभागृहात सवाल, तर काँग्रेसकडून सभागृहाच्या मर्यादेचं उल्लंघन होतंय। निर्मला सीतारमण यांचं खरगेंना उत्तर। देशाच्या हितासाठी काँग्रेस खासदार निलंबित होत असतील तर अभिमान, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचं वक्तव्य। देशात जलद गतीनं विकास सुरू, जगातील आव्हानावरती तोडगा काढणारा आपला देश बनला, मोदींची प्रतिक्रिया। तर विरोधकांच्या काळात अर्थव्यवस्था 13व्या स्थानी गेली होती, आता भारताच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल 3ऱ्या क्रमांकाकडे, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य।